नमस्कार. वैद्यराज विजन मुंबई आयोजित कोरोना साथ उपचाराने मात या विशेष व्याख्यानमालेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचं या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प आहे आणि या व्याख्यानाचा विषय आहे कोरोना साथीवरील आयुर्वेद उपाययोजना. या विशेष व्याख्यानमालेमध्ये मला आपल्याशी बोलण्याची संधी दिल्याबद्दल माझे मित्र वैद्यराजचे संपादक वैद्य नंदकुमार मुळे आणि माझे ज्येष्ठ सुहृद वैद्य सुभाष मार्लेवार यांचे हार्दिक आभार. आणि याचबरोबर वैद्यराज आणि साप्ताहिक विवेक यांच्या सर्व स्टाफ, सर्व कर्मचारी आणि सर्व परिवारांनी मला ही संधी दिल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. कोविड महामारी आपल्याला माहितीच आहे की आता सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे, दुसऱ्या लाटेत आहे. आणि सद्यस्थिती आपण पाहता आपल्याला लक्षात येईल की केवळ एकच शास्त्र आता उपयोगी पडत नाहीये. आणि म्हणूनच आयुर्वेदाकडं आज आपण सर्वजण आशेने पाहत आहोत. आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारण कुटुंबातले व्यक्ती, सर्वसाधारण समाज घटक हे आयुर्वेदाच्या बाजूने आहेत आणि त्यामुळं आयुर्वेद उपयोगी पडताना दिसत आहे. कोरोनाची जी बदलती लक्षणं आहेत ती सुद्धा आता प्रकाशात येत आहेत. सुरुवातीची लक्षणं काही वेगळी होती, पण आता काही वेळेला अंगदुखी, अशक्तपणा, प्लेटलेट कमी होणं अशी लक्षणं दिसत आहेत, वेगवेगळी लक्षणं दिसत आहेत. आणि तरी देखील कोरोना हा नवीन नवीन रूप रोज धारण करीत आहे. कोरोनाच्या बदलत्या लक्षणांमध्ये सुद्धा फरक पडत आहे. आता आपल्याला माहितीच आहे की काही लोकांना असं वाटतं की मला कोरोना झालाय की काय अशी शंका वाटते. कारण काय तर त्यांचा कोणाशी तरी संपर्क झालेला असतो, आपल्या घरातल्या कोणाशी तरी, ऑफिसमधल्या कोणाशी तरी असा संपर्क झालेला असतो आणि त्यांना सौम्य लक्षणं दिसतात. काहींचं काय असतं की त्यांच्या घरातल्या व्यक्तीच पॉझिटिव्ह झालेले असतात, तर काहींच्या बाबतीत असं असतं की त्यांनी काही तपासण्या केलेल्या असतात, विशेषतः HRCT सारख्या तपासण्या केलेल्या असतात आणि त्या तपासण्यांच्यामध्ये काही दोष आढळलेले असतात. त्याचबरोबर काही लोक हे होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि अशा सर्वच लोकांना सौम्य लक्षणं ज्यांना दिसत आहेत त्यांना आयुर्वेद हा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोगी पडताना दिसतोय. सौम्य ते मध्यम लक्षणांमध्ये इतकंच नव्हे तर काही लोकांना जी तीव्र लक्षणं आहेत त्या तीव्र लक्षणांमध्ये सुद्धा माझे आयुर्वेदातले मित्र वैद्य, आयुर्वेदातल्या ज्येष्ठ व्यक्ती हे अत्यंत समाधानकारकरित्या या लोकांना सर्वांना ट्रीट करत आहेत आणि त्याचा खूप चांगला उपयोग होताना दिसतोय. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत, परंतु कोविड महामारीमध्ये आयुर्वेद उपयोगी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर काही रुग्ण असे आहेत की ज्यांना कोविड पश्चात लक्षणं दिसत आहेत. नुसती टेस्ट निगेटिव्ह आली किंवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला म्हणजे सगळं संपलं नाही आहे, तर काही लोकांना कोविड पश्चात लक्षणे दिसत आहेत. अशा कोविड पश्चात रुग्णांमध्ये सुद्धा आयुर्वेद हा अत्यंत उपयोगी पडताना आपल्याला दिसतो आहे. आयुर्वेदाचं वेगळेपणच हे आहे की आयुर्वेदिक औषधांचे अत्यल्प दुष्परिणाम होतात. एकतर दुष्परिणाम होत नाहीत, झाले तर अत्यल्प होतात आणि त्यामुळं लोकांची नजर ही आयुर्वेदाकडे वळती आहे. त्याचबरोबर आयुर्वेद हा मुळापासून रोगांना ट्रीट करतो आणि केवळ रोगच नव्हे तर रोगी शरीर किंवा रोगी प्रकृती याचा विचार करून त्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याची प्रकृती लक्षात घेऊन, त्याचा आहार लक्षात घेऊन, त्याचा अग्नी लक्षात घेऊन हा आयुर्वेद उपचार करतो. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की अनेक व्हायरल डिसिजेसमध्ये आणि मेटाबॉलिक डिसिजेसमध्ये आयुर्वेद हा अत्यंत इफेक्टिव्हली काम करतोय. आयुर्वेदाचा असा एक मूलभूत सिद्धांत आहे की नास्ति मूलम अनौषधम. जगातली कुठलीही वनस्पती अशी नाही आहे की ज्याच्यामध्ये औषधी गुण नाही आहेत. त्यामुळं अनेक वनस्पतींचा वापर आयुर्वेद यशस्वीपणे करताना आपल्याला बघायला मिळतो. आणि केवळ औषधच नव्हे तर एखाद्या रोगाच्या चिकित्सेमध्ये आहार, विहार, व्यायाम अशा सर्व पद्धतीने आयुर्वेद हा विचार करत असतो. दिनचर्या, ऋतुचर्या असा सर्वांचा विचार करत असतो. नुसती औषधच नव्हे तर आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला पंचकर्म, क्षारकर्म, अग्निकर्म अशा अनेक उपचारांचा समावेश केला जातो आणि या सर्व उपचारांचा समावेश आयुर्वेदामध्ये होतो. आयुर्वेदाची कोविड रुग्णांना मदत कशी होते हे आपण आता पाहूया. आपल्याला माहितीच आहे की स्टिच इन टाइम सेव्हज 9. म्हणजे जर वेळेवर उपचार केला, वेळेवर निदान केलं आणि वेळेवर चिकित्सा केली तरच कुठल्याही रोगामध्ये आपल्याला गुण चांगला येत असतो. आणि हे कोरोना लाटेच्या
बाबतीत, करोना साथीच्या बाबतीत आपल्याला विशेषत्वानं बघायला मिळते. आयुर्वेदाचं महत्त्वाचं काम जे आहे ते प्रतिकारशक्ती वाढवणं, आणि हे उत्तम रीतीनं होताना दिसतंय. त्याचबरोबर काही रुग्णांच्या बाबतीत लक्षणं कमी करणं, त्याचबरोबर व्हायरसची जी वाढ होतीये ही ट्रेमेंडस वाढ होत असते फुफ्फुसामध्ये, आपल्या शरीरामध्ये. ही वाढ कमी होताना दिसते आयुर्वेदिक औषधांच्या सेवनानं. आणि हे आयुर्वेदाचं कार्य आहे की आयुर्वेदाच्या औषधांनी थोडी वाढ जी आहे ती कमी होते. त्याचबरोबर शरीराची हानी टाळली जाते. त्याचबरोबर आधुनिक औषधांचे जे गंभीर दुष्परिणाम आज बघायला मिळत आहेत ते गंभीर दुष्परिणाम कमी करण्यासाठी सुद्धा आयुर्वेदाचा उपयोग होताना दिसतोय. काही रुग्णांच्या बाबतीत कोविड नंतरची जी काही गंभीर लक्षणं निर्माण होत आहेत, या लक्षणांमध्ये सुद्धा आयुर्वेद उपचार चांगले होताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही लोकांची मानसिक शक्ती वाढवण्याचं काम आयुर्वेद करतोय. जीवनमान सुधारणं, जीवनमान वाढवणं आणि क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणतात, हे क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणं हे काम आयुर्वेद उत्तम रीतीनं करताना आपल्याला दिसतोय. केवळ कोविडच नाही तर आपल्याला माहिती आहे की अनेक विषाणूजन्य आजार आहेत. गोवर आहे, कांजिणे आहे, कावीळ आहे, त्याचबरोबर हार्पिस झॉस्टर म्हणजे नागिण आहे, डोळे येण्याची साथ येते. अशा सर्व साथीच्या विकारांवर आणि जी काही व्हायरल डिसीजेस आहेत असं समजलं जातं, या सर्व विकारांवर आयुर्वेद उपचार हे चांगल्या रीतीने होताना आपल्याला बघायला मिळतं. आपल्याला असं वाटतं की आयुर्वेदानं गुण उशिरा येतो, पण मला आपल्याला असं सांगावंसं वाटतंय की आयुर्वेदानं उशिरा गुण येत नसून व्हायरल डिसीजेसच्या बाबतीत आयुर्वेदानं लवकर गुण येतो, भरभर गुण येतो आणि त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत, अनवॉन्टेड इफेक्ट्स होत नाहीत. यात एक मात्र गोष्ट महत्त्वाची आहे, शेवटी आयुर्वेदाकडे वळण्याची कल्पना करू नका. जेवढ्या लवकर तुम्ही आयुर्वेदाकडे वळाल तेवढा तुम्हाला फायदा होताना दिसतोय. अर्ली डायग्नोसिस अँड अर्ली आयुर्वेदिक ट्रीटमेंट हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. थोडीशी शंका आली, कोविडची सुरुवात होती की काय असं आपल्याला वाटलं की आपण ताबडतोब आयुर्वेदिक औषधांचा वापर करायचा आहे आणि आपल्या जवळचे, आपल्या विश्वासाचे जे आयुर्वेदातले वैद्य आहेत या वैद्यांचा आपण सल्ला घेऊन त्याप्रमाणे उपचार लगेचच्या लगेच सुरू करायचा आहे. आमचा असा अनुभव आहे गेल्या वर्षापासून की ज्यांनी असं लवकर निदान करून लवकर आयुर्वेदाच्या औषधांचा वापर केला आहे त्यांना खूप चांगला उपाय झालेला दिसतोय आणि विशेषतः कोरोनामधून त्यांची निवृत्ती लवकर होताना दिसते आहे. कोरोनामध्ये प्रतिकारशक्तीचं महत्त्व फार आहे. आपण बघितलंय की असं ठोस औषध अजून निघालेलं नाही आहे. म्हणजे अनेक औषधं सुरुवातीला वापरली, मग पुन्हा ती रद्द केली, पुन्हा नवीन औषधं आली, ती रद्द केली. अशा अनेक पद्धतीने आधुनिक विज्ञानाने आपल्याला कोरोनाच्या साथीमध्ये थोडीशी का विना पण मदत केलेली आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं काय आहे की एक गोष्ट साबूत होतीये की प्रतिकारशक्ती हा एकच महत्त्वाचा भाग आहे की कोरोना साथीमध्ये आपल्याला जो उपयोगी पडणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जर आपली प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर आपल्याला होणारा रोग हा थोडासा कमी प्रमाणात होतोय, त्याची लागण कमी होताना दिसतीये किंवा त्याचं गंभीरता कमी होतीये किंवा त्याचा मृत्यूदर कमी होतोय. प्रतिकारशक्ती जर आपली चांगली असेल तरच आपण कोरोना साथीविरुद्ध लढू शकतोय. आणि आयुर्वेद तर भारतीयांच्या नसामध्ये भिनलेला आहे आणि त्यामुळं आयुर्वेदात आपल्याला असं बघायला मिळतंय की भारतामध्ये मृत्यूदर हा अतिशय कमी झालेला दिसतोय. आता आयुर्वेदाच्या साहाय्यानं प्रतिकारशक्ती कशी वाढते? केवळ एक औषध आहे का की एक औषध घेतलं आणि आपली प्रतिकारशक्ती वाढली? तर असं नाहीये. आपला सर्वांची दिनचर्या, ऋतुचर्या, राहणीमान, आहार, विहार, मानसिकता हे जेव्हा बदलेल तेव्हाच आपली प्रतिकारशक्ती सुधारते. आयुर्वेदानं आहार, विहार, दिनचर्या, ऋतुचर्या, वैयक्तिक स्वच्छता, झोपेच्या वेळा, त्यानंतर मानसिक स्वास्थ्य आणि पंचकर्म या सर्वांचा वापर हा आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केलेला आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की जे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य मानावं लागेल तो म्हणजे अग्नीचा विचार. आपली पचनशक्ती, आपली भूक आणि आपला आहार याला महत्त्व आहे. जर अग्निमांद्य असेल तर कुठलाही रोग वाढतो असं आयुर्वेद सांगतो. तर कोरोना हा पण त्याला अपवाद नाहीये, कारण आयुर्वेदाच्या मते कोरोना हा एक संनिपातिक ज्वराचा प्रकार आहे. आता या संनिपातिक ज्वरामध्ये प्रतिकारशक्तीला फार महत्त्व आहे, व्याधिक्षमत्वाला फार महत्त्व आहे आणि ते जर या व्याधिक्षमत्वाबरोबरच अग्निमांद्याला देखील महत्त्व आहे. जर अग्निमांद्य असेल तर आचार्य म्हणतात
की संधिपतिक ज्वर बरा होत नाही किंवा तो वाढतो किंवा तो गंभीर स्वरूप धारण करतो, आणि म्हणून आपण अग्निमांद्याचा विचार केला पाहिजे. आता हा अग्निमांद्याचा विचार कसा करायचा, तर आपण आहाराच्या बाबतीत लक्षात घेताना आपण जे जड पदार्थ घेतोय ते टाळायला पाहिजे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये अनेक स्वास्थ्यवर्धक, बलवर्धक म्हणजे टॉनिक या स्वरूपाची औषधं आहेत, रिज्युविनेशन करणारी औषधं आहेत, अल्टरनेटिव्स आहेत, यांचा वापर आपण करू शकतो. आयुर्वेदाचं एक औषध आहे ते सर्वांना जगातल्या लागू पडेल असं नसतं. आयुर्वेदाची औषधं ही थोडीशी व्यक्तिपरत्वे बदलत असतात. साथीमध्ये बहुतांश वेळा आपण एकसारखी औषधं वापरतो, परंतु तरी देखील व्यक्तीचा विचार करून, त्याच्या प्रकृतीचा विचार करून आपण औषधही बदलत असतो. आता आपल्याला माहिती आहे की आवळा, पिंपळी, ज्येष्ठमध, गुळवेल, अश्वगंधा अशा अनेक औषधांचा वापर आयुर्वेदामध्ये आपल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रसायन औषधं म्हणून केला जातो. आणि व्हायरल डिसिजेससाठी अतिशय उत्तम असा हा परिणामही या औषधांमुळे झालेला दिसतो. आमचा अनुभव आहे की 1993 साली कराड आणि कराड परिसरामध्ये काविळीची मोठी साथ आली होती. व्हायरल हेपेटायटिस ई असं या रोगाचं नाव होतं. या साथीमध्ये देखील आम्ही आयुर्वेदिक औषधांचा वापर करून या साथीवर नियंत्रण आणलं होतं. आता काही लोकांना असं वाटतं की कोरोना हा तर आत्ता नवीन निघालेला रोग आहे 19 साली, त्याचं नावच कोविड-19 आहे. तर अशा या नवीन असलेल्या रोगामध्ये तुमचा 5-10 हजार वर्षापूर्वीचा जो आयुर्वेद आहे तो काम कसा करतोय, आणि ही शंका येणं रास्त आहे लोकांना. परंतु आपण असं लक्षात घेऊया की आयुर्वेदातल्या ग्रंथामध्ये सर्व लक्षण समुच्चयांची वर्णनं करून ठेवलेली आहेत, आणि त्यामुळे या कोरोना सदृश अशा आजाराला संधिपातिक ज्वर असं म्हणलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये नावाला महत्त्व नसतं, तर आपल्या शरीरामध्ये एखादा रोग झाल्यानंतर जे बदल होतात या बदलांमध्ये आपण विचार करून त्याच्यामध्ये वात, पित्त, कफ असे दोष हे जे असतात त्या दोषांचा विचार करून, दूषांचा विचार करून, धातूंचा विचार करून, मलांचा विचार करून आपण औषध योजना करत असतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये कोरोना-19 किंवा कोविड-19 या विषयावर अतिशय चांगले उपचार उपलब्ध आहेत. आता आपल्याला माहिती आहे की काही लोकांना फक्त सस्पेक्टेड असतात, की काही शंका आहे कोविड-19 मला झाला आहे की काय. तर काही लोक असे असतात की असिम्प्टमॅटिक आहेत पण ते कॅरियर आहेत. काही लोकांच्या बाबतीत प्रीसिम्प्टमॅटिक अशी लक्षणं असतात, प्रीसिम्प्टमॅटिक अशी फेज असते. तर काही लोकांच्या बाबतीत काही लोक हे कॅरियर किंवा वाहक असतात. आता अशांमध्ये आयुर्वेदाने औषध देण्याच्या ऐवजी आहाराला महत्त्व दिलं आहे. आणि त्या आहाराचं महत्त्व म्हणजे काय, तर त्याला लंघन सांगितलेलं आहे. म्हणजे अतिशय हलका आहार घ्यायचा आहे, किंवा पूर्ण जर उपाशी राहणं शक्य नसेल तर लघवाशन करायचं, म्हणजे अत्यंत हलका अन्न खायचं. त्याचबरोबर यवागू म्हणजे एक प्रकारचं मुगाचं किंवा कडधान्याचं सूप असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर गरम पाणी प्यायला सांगितलेलं आहे, विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे, आणि आमपाचन अशी औषधं वापरायला सांगितली सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यांना सौम्य लक्षणं आहेत अशांना. मग काय तर मुस्ता किंवा धणे, जिरे, सुंठ अशा औषधांचा वापर करून थोडंसं पाणी तयार करायचं, गरम पाणी तयार करायचं, ज्याला आयुर्वेदामध्ये सिद्धजल असं म्हणलेलं आहे. या सिद्धजलाचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये तापावर काम करणारी अनेक औषधं आहेत, त्यातली बहुतेक औषधं ही कडू आहेत. त्याला म्हणतात तिक्त ज्वरग्न औषधं. या तिक्त ज्वरग्न औषधांचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये पटोल आणि किरात तिक्त म्हणजेच काळेची रई या 2 औषधांचा मला उल्लेख करावासा वाटतो. या दोन्ही औषधांचा उपयोग संधिपतिक ज्वरामध्ये सांगितलेला आहे, आणि कोविडच्या साथीमध्ये याचा उत्तम उपाय होताना दिसतो आहे. आयुर्वेदाची एक कल्पना आहे आम म्हणून. आम म्हणजे काय हो, तर आपल्या शरीरामध्ये जी काही एक्झोटॉक्सिन्स, एंडोटॉक्सिन्स, नॉन डायजेस्टेड मटेरियल, मेटाबॉलिक वेस्ट किंवा व्हायरल लोड हे शरीरात जे असतं याला आयुर्वेदानं कलेक्टिव्हली आम म्हणलेलं आहे. आणि त्याचबरोबर आजकाल आपल्याला बघायला मिळते की वेड्या वाकड्या स्वरूपात औषधं घेतली गेली, जास्त प्रमाणात औषधं घेतली गेली, केमिकल्स आहेत, आपल्या शरीरात जाणारे अनेक असे विषारी घटक आहेत. या सर्वांना आयुर्वेदाने आम असं म्हणलेलं आहे. आणि हा आम नाहीसा करून वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचं साम्य प्रस्थापित करणं म्हणजेच आयुर्वेदाच्या दृष्टीने उपचार करणं आहे. आणि म्हणून या कोविडच्या साथीमध्ये देखील आम या संकल्पनेला महत्त्व आहे. आता आम्हाला एक आमचा अनुभव सांगावासा वाटतो की या 20 साली म्हणजे गेल्या वर्षी आमच्या सुफायू फाउंडेशन या संस्थेतर्फे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या
सहाय्यानं, सहकार्यानं आणि मार्गदर्शनाने आम्ही एक काढा तयार केला आणि ह्या काढ्याचं वाटप करण्याचं काम संघाच्या लोकांनी केलं, संघाच्या स्वयंसेवकांनी केलं आणि हा काढा आम्ही मोफत वाटप केलं. जवळपास 20,000 लोकांना आम्ही हा काढा वाटप केलं आणि त्यामध्ये जवळपास एका दिवशी 300 ते 1,000 अशा लोकांपर्यंत आम्ही पोचलो आणि काढ्याचं वाटप केलं, ताज्या काढ्याचं वाटप केलं. यासाठी आम्ही WHO सगळ्या गाईडलाईन्स पाळल्या. त्याचबरोबर आयुष मिनिस्ट्रीनी गाईडलाईन्स जे आखून दिल्या त्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा वापर करून आम्ही हा काढा वाटपाचा कार्यक्रम घेतला. याचबरोबर हा काढा तयार करत असताना आम्ही त्याच्यामध्ये ज्येष्ठमध, सुंठ, गुळवेल, तुळस, मिरे, हळद, दालचिनी असे आयुर्वेदातले घटक वापरले. पण या घटकांचा कुठलाही शरीरामध्ये वाईट परिणाम होणार नाही अशा पद्धतीने त्यांचं कॉम्बिनेशन केलं आणि त्यामुळं कराड सातारा भागातल्या या लोकांची प्रकृती लक्षात घेऊन, त्यावेळचं हवामान लक्षात घेऊन आम्ही हा काढा तयार केला आणि जवळपास 20-25 हजार ज्या लोकांना आम्ही दिला त्यातल्या कोणालाही याचा वाईट परिणाम, गंभीर दुष्परिणाम झाला नाही. आणि त्याचबरोबर बऱ्याचशा रुग्णांनी आम्हाला येऊन सांगितलं, त्यांच्या नातेवाईकांनी येऊन सांगितलं की आम्हाला कोविड संसर्गापासून लांब राहण्यास या काढ्याने मदत केलेली आहे. असा पूर्ण पॉझिटिव्ह फीडबॅक त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आम्ही कोणाकोणाला दिला तर आमच्या 2 नगरपालिका, कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपंचायत, त्याशिवाय गव्हर्नमेंटची CCC सेंटर्स, कोविड केअर सेंटर्स, त्याचबरोबर गॅस टाकी वितरक, त्याचबरोबर MSEBतले लोक, पत्रकार, बँकातले लोक, मॉर्निंग वॉकचे लोक आणि याचबरोबर जे कोणी सामाजिक संस्था आमच्या बरोबर आला त्या सामाजिक संस्थांच्या मदतीने आम्ही त्या समाज बांधवांना देखील ही काढ्या वाटपाची अंमलबजावणी केली आणि याचा उपयोग अतिशय चांगला झाला. कोरोना योद्ध्यांना सुद्धा आपण हा काढ्याचं वाटप केलेलं आहे आणि त्याचाही उपयोग खूप चांगला होताना दिसला आहे. आता आपल्याला सौम्य ते मध्यम लक्षणं जे कोविडमध्ये दिसतात, या लोकांना आयुर्वेदाचा उपयोग कसा होईल याबद्दल आपण बघूया. तर यामध्ये आहारविषयक पथ्य, याच्यामध्ये लंघन, लघवासन आणि यवागू याचा उल्लेख मी मागे केलाच आहे. हे चालूच ठेवायचं, म्हणजे त्यांना आहाराचं पथ्य पाळायलाच पाहिजे, विश्रांती घ्यायला पाहिजे, डेली चेकअप करायला पाहिजे, क्वारंटाईन राहायला पाहिजे किंवा ज्यांना तीव्र लक्षणं दिसतील त्यांनी आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊन हॉस्पिटलायझेशन किंवा घरात राहून उपचार घेतले पाहिजे. जरूर त्या तपासण्या केल्या पाहिजेत आणि जर वाटलंच जीवाला धोका उत्पन्न झाला असं वाटलं तर जरूर त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण आपल्या वैद्यांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर भरती झालं पाहिजे. हे यातलं सर्वात महत्त्वाचं इंगित आहे. आता आयुर्वेदाची औषध योजना काय आहे तर त्रिकटू म्हणजे म्हणजे 3 आणि कटू म्हणजे तिखट. तर याच्यामध्ये 3 तिखट औषधांचा वापर आयुर्वेदाने केलेला आहे आणि याच्यामध्ये सुंठ, मिरे आणि पिंपळी ही ती 3 औषधं आहेत जी आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा असू शकतात अशी ती औषधं आहेत. यातलं सुंठ हे महत्त्वाचं औषध आहे ज्याला आयुर्वेदाने विश्वभेषज असं म्हणलेलं आहे. जे कफग्न आहे, श्वासनाशक आहे, ज्वरनाशक आहे, आमनाशक आहे, दीपक आहे, पाचक आहे आणि सांधिपातिक ज्वरामध्ये अत्यंत उपयुक्त असं द्रव्य आहे. त्याचबरोबर मिरे हे द्रव्य आहे ज्याला आयुर्वेदामध्ये मरीच म्हणतात किंवा पायपर नायग्रम ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे सुद्धा द्रव्य कफ, वातशामक, विषम ज्वराचा नाश करणारं, दीपन, पाचन आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट, अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीट्युसिव्ह आणि म्युकोलायटिक अशा स्वरूपाचं आहे. त्याचबरोबर पिंपळी हे द्रव्य आहे. या पिंपळी द्रव्यामध्ये पायपर लॉंगम हे ज्याला आपण म्हणतो असं हे द्रव्य अतिशय गुणकारी आहे आणि आयुर्वेदाच्या वापरामध्ये ही द्रव्य गेली हजारो वर्ष आहेत आणि त्याचा अत्यंत ज्वरावर उपयोग चांगला होताना दिसतो. विशेषतः हे द्रव्य कफ पातळ करतं आणि ताप कमी करतं आणि धाप कमी करतं. त्यामुळे हे द्रव्यसुद्धा, हे औषधसुद्धा आपल्याला वापरायला हरकत नाही. आयुष 64 हा जो काढा सांगितलेला आहे आपल्या आयुष मिनिस्ट्रीनी, तर त्याच्यामध्ये बहुतेक ही सगळी द्रव्य आहेत. किराततिक्त आहे किंवा ही वरती सांगितलेली द्रव्य आहेत. तर या आधुनिक कालामध्ये या आयुष 64 या आयुष मिनिस्ट्रीच्या औषधावर अत्यंत चांगलं संशोधन केलेलं आहे आणि या संशोधनानंतर असं लक्षात आलेलं आहे की कोरोनाच्या साथीतल्या सर्व अवस्थेतल्या सर्व रुग्णांवर याचा थोडा अधिक किंवा चांगला असा परिणाम होताना दिसतोय आणि म्हणून हे बिनधास्तपणे आपण हे औषध वापरायला हरकत नाही. कोरोना
या साथीमधली काही लक्षणं जेव्हा सौम्य नसतात, मध्यम नसतात, तीव्र असतात, त्यावेळेला सुद्धा काही वेळेला आयुर्वेदातल्या औषधांचा उपयोग चांगला होताना दिसतोय. विशेषतः काही रुग्ण आहेत हे हॉस्पिटलमध्ये जागा नाही म्हणून घरी थांबलेत, परंतु त्यांच्यामध्ये तीव्र किंवा गंभीर लक्षणं निर्माण झालीत. काही लोकांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचंय पण जागा नाही आहे, त्याचबरोबर परवडत पण नाही आहे. काही कारणाने त्यांना भरती होणं जमलेलं नाही आहे. त्याचबरोबर त्या लोकांना श्वास लागलेला आहे, त्यांचा SpO2 कमी झालेला आहे किंवा त्यांच्या छातीत कफ खूप होतोय, छातीत दुखतंय, जीव घाबरा होतोय. अशी अनेक रुग्ण आपल्याला बघायला मिळतात. याबरोबर त्यांना काही कोमॉर्बिडिटीज पण आहेत, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबेटीस, किडनी आजार, कर्करोग अशा प्रकारचे काही गंभीर आजार त्यांना आहेत, जुने आजार आहेत. अशा लोकांना कोमॉर्बिडिटी म्हणतात. तर या लोकांना सुद्धा काही वेळेला असं दिसतंय की हॉस्पिटलमध्ये भरती होऊन सुद्धा फारसा फरक पडताना दिसत नाहीये. तर अशा रुग्णांना प्रचलित उपचारांबरोबरच आयुर्वेदिक औषधांचा वापर हा केला जातोय. आणि ही औषधं आहेत ती हार्बो मिनरल प्रकारची आहेत, ज्याच्यामध्ये औषधं पण आहेत, म्हणजे वनस्पती पण आहेत आणि त्याचबरोबर खनिज द्रव्य पण आहेत. तर त्रिभुवन कीर्ती, संशमनी वटी, श्वासकुठार रस, महासुदर्शन काढा, लक्ष्मी विलास अशा प्रकारची ती औषधं आहेत. याच्यातला महासुदर्शन काढा बराचसा वनस्पतींनी युक्त आहे, परंतु बाकी सर्व औषधं आहेत ती हर्बो मिनरल आहे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये सुवर्ण भस्मांचा वापर करून तयार केलेली काही औषधं मिळतात. ही औषधं या काळामध्ये विशेषतः गंभीर रुग्ण आहेत आणि ज्यांना तीव्र लक्षणं दिसत आहेत, गंभीर लक्षणं दिसत आहेत, अशा लक्षणांच्या रुग्णांमध्ये याचा उपयोग खूप चांगल्या रीतीने होताना दिसतोय. काही रुग्णांच्या बाबतीत तर ही औषधं लाईफ सेव्हिंग ठरलेली आहेत. कुठली आहेत औषधं ही? तर बृहत्वाच चिंतामणी, समीरपन्नक, हेमगर्भ, वसंत असे वेगवेगळ्या प्रकारचे सुवर्णमालिनी वसंत, वसंत कुसुमाकर, लघुमालिनी वसंत, मधुमालिनी वसंत असे वेगवेगळ्या प्रकारचे वसंतकल्प आणि त्याचबरोबर महालक्ष्मी विलास या औषधाचा उपयोग अतिशय चांगला होताना आपल्याला दिसून येतोय. काही लोकांना कोविड पश्चात लक्षणं खूप तीव्रतेने दिसत आहेत आणि काही लोकांना ती किरकोळ स्वरूपात जाणवत आहेत. किरकोळ स्वरूपात कुठली लक्षणं आहेत? तर कोरडा खोकला येणं, थोडीशी धाप लागणं, थोडासा अशक्तपणा येणं. पण काही लोकांना हीच लक्षणं फार तीव्रतेने जाणवत आहेत. विशेषतः खूप खोकला येणं, खूप धाप लागणं, फटीग येणं, टायर्डनेस ज्याला तीव्र अशक्तपणा म्हणतात, अशा प्रकारचा अशक्तपणा येणं, छातीत दुखणं, धडधडणं किंवा फास्ट बीटिंग हार्ट म्हणतो आपण तसं होणं किंवा भूक न लागणं, डोकेदुखी, अंगदुखी, बारीक ताप, सांधेदुखी, अंगावर गांधी येणं आणि केस गळणं अशा प्रकारची छोटी मोठी लक्षणं त्यांना दिसत आहेत. फुफ्फुसाचं कार्य बिघडणं, हृदयाचं कार्य बिघडणं, स्वादुपिंडाचं कार्य बिघडणं अशा प्रकारची सुद्धा लक्षणं दिसतात. आणि यामुळं पॅनक्रियाटिस झाल्यामुळं आपल्याला असं दिसतंय की मधुमेहाची लक्षणं दिसत आहेत. त्याचबरोबर मूत्रपिंड बिघडते. अशा अनेक प्रकारची लक्षणं त्या त्या रुग्णांच्या प्रकृतीनुसार, त्या त्या रुग्णांनी जी काही औषधं घेतली, उपचार घेतले यानुसार ही लक्षणं दिसत आहेत. त्याचबरोबर जी लक्षणं दिसत नाहीत ती लक्षणं मानसिक, म्हणजे मानसिक लक्षणांनी पीडित असे सुद्धा खूप रुग्ण आहेत, ज्याच्यामध्ये चिंता म्हणजे अँझायटी ज्याला म्हणतो आपण किंवा स्ट्रेस, टेन्शन हे येणं. आणि स्वाभाविक आहे अशा परिस्थितीतून आपण बाहेर पडलोय की चिंता वाटणं साहजिक आहे, स्ट्रेस वाटणं साहजिक आहे, काळजी वाटणं साहजिक आहे. अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत. डिप्रेशन येणं, वरचेवर मूड बदलणं, त्याचबरोबर झोप न लागणं अशी काही लक्षणं, मानसिक लक्षणं या आपल्या रुग्णांच्या बाबतीत दिसत आहेत. ब्रेन फॉग असं लक्षण आहे, म्हणजे थोडंसं पझल असं वाटणं किंवा विचार करताना येणं, एकाग्रता करताना येणं अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत. त्याचबरोबर काही लोकांना चक्कर येणं, उभं राहिलं की डिझिनेस जाणवणं, थोडंसं ढकलल्यासारखं होणं अशी लक्षणं दिसत आहेत. तर अशी सर्व लक्षणं या कोविडमध्ये आपल्याला मानसिक स्वरूपाची लक्षणं दिसत आहेत आणि यांना पण उपचार केला पाहिजे. कारण काय की केवळ कोविड इन्फेक्शन, ॲक्टिव्ह इन्फेक्शन संपलं म्हणजे कोविड आजार संपला असं नाही आहे, तर कोविड लक्षणांवर सुद्धा तेवढ्याच इफेक्टिव्हली उपचार केले गेले पाहिजेत. काही आमच्या मित्रांनी कोविड पश्चात रुग्णांसाठी अशी काही सेंटर्स सुरू केली आणि ती फार स्वागतार्ह कल्पना आहे. कारण ॲक्टिव्ह असताना आपले नातेवाईक, आपले डॉक्टर, आपले मित्र जास्त लक्ष देतात
परंतु नंतरच्या लक्षणांना फारसं कोणी विचारत नाही, तर त्यांना सुद्धा उपचार केले पाहिजेत. म्हणून आयुर्वेदानं ज्वरमुक्तीनंतरची जी काही लक्षणं सांगितली, त्या ज्वरमुक्तीच्या लक्षणांच्यावर उपचार करायला सांगितले, ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते आयुर्वेदाचे कन्सेप्ट आज आपल्यासमोर मांडावेत म्हणूनच या व्याख्यानाचं आयोजकांनी केलेलं आहे. आणि त्यानुसार मला असं आपल्याला सांगावंसं वाटतं की ज्वरानंतर आयुर्वेदाने काही विशिष्ट उपचार सांगितलेले आहेत. अर्थात हे सर्व स्टेज वाईज आहेत, म्हणजे त्या त्या अवस्थांमध्ये हे उपचार करायचे आहेत आणि आपल्या तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊनच हे उपचार करायचे आहेत, आपले आपण करायचे नाही आहेत. तर याच्यामध्ये पंचकर्मातला विरेचन म्हणून एक उपचार आहे. त्याचबरोबर घृतपान, हे त्याची पण ती एक अवस्था यायला लागते. त्या घृतपानाच्या अवस्थेमध्ये शमन स्नेहपान केलं जाईल. तर अशा अवस्थेमध्ये आपण ते शमन स्नेहपान करायचे. त्याचबरोबर रसायन सेवन, त्याचबरोबर वैद्यांच्या सल्ल्याने जितके दिवस आपल्याला विश्रांती सांगितली जाईल तितके दिवस विश्रांती पण घ्यायची, हा सुद्धा एक उपचाराचा भाग आहे. आणि पर्टिक्युलर आपल्या लक्षणासाठी, म्हणजे अंगदुखी असेल, डोकेदुखी असेल किंवा एखादा अवयव दुखत असेल, सांधे दुखत असतील, तर नाडीस्वेद करता येईल. आपल्याला जर काही मानेच्या वरची लक्षणं दिसली, डोकेदुखी असेल, सर्दी वरचेवर होत असेल, तर अशा वेळेला नस्य करावं. त्याचबरोबर पिंडस्वेद आहे, लेप आहे, धूमपान आहे, बस्ती आहे, शिरोधारा आहे, नस्य आहे, गंडूश आहे आणि अंजन आहे. अशा अनेक प्रकारचे उपचार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. मात्र हे उपचार आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करायचे आहेत, कारण हे प्रकृतीनुसार भिन्न असतात. आता कोविड काळातला आहार कसा असावा या बाबतीत अनेक ठिकाणी आपण बघायला मिळतंय की आयुर्वेदातला आहार संकल्पना आणि आधुनिक शास्त्राची आहार संकल्पना ही वेगळी असल्यामुळं काही वेळा असं सांगण्यात येते की भरपूर पनीर खा, भरपूर प्रोटीन खा, भरपूर फळं खा, भरपूर मांसाहार करा. तर या गोष्टीला आयुर्वेदाचा विरोध आहे, कारण आयुर्वेदामध्ये अग्नीचं महत्त्व आहे. अग्निमान्य सर्व रोगांचं कारण आहे, आपण पाहिलंच. आणि म्हणूनच भुकेप्रमाणे आहार, हलका आहार, घरचा आहार, सुपाच्य आहार असं ठेवला पाहिजे. आणि त्यानुसार आपण आहाराचे सर्व मार्गदर्शक तत्व सांभाळूनच, आयुर्वेदाची मदत घेऊनच, हलका आहार ठेवूनच आपण पुढं जायचं आहे. पाणी हे उकळलेलंच प्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे काही औषधं टाकून हे पाणी प्यायचं आहे. तर आहार आणि विहार हा आयुर्वेदाचा एक चिकित्सेचा आत्मा आहे. परंतु आजच्या विषयामध्ये आहार आणि विहार हा येत नसल्यामुळे, केवळ औषधं योजना येत असल्यामुळं मी आता पुढं जातोय. कोविड काळातला आहार विहार सांभाळून आपण जर राहिलं तर कोविडमधून आपण लवकर मुक्त होऊ. कोविड नंतरची जी लक्षणं आहेत ती लक्षणं आपल्याला तीव्रतेनं जाणवणार नाहीत. आणि असं बघायला मिळतंय की कोविड पश्चात होणारे रोग याच्यामध्ये काही तीव्र किंवा महत्त्वाचे किंवा गंभीर आजार पण होताना दिसत आहे. ज्यांना डायबिटीस नव्हता कोविडपूर्वी त्यांना डायबिटीस होताना दिसतोय. किंवा आपण आजकाल शब्द ऐकतोय म्युकरमायकोसिस. आता हा एक काळ्या बुरशीचा वेगळा आजार निर्माण झालेला आहे. मग हळूहळू काळी बुरशी, पांढरी बुरशी, पिवळी बुरशी असे बुरशीचे प्रकार यायला लागले. तर मला असं म्हणावंसं वाटतं, एका चोराने आपलं घर फोडलेलं आहे, आपल्या घराला एक मोठं भगदाड पाडलेलं आहे आणि तो आत जाऊन थांबलेला आहे, पुन्हा कदाचित तो गेलेला आहे. परंतु हे जे भगदाड आहे त्या भगदाडातून दुसरे चोरसुद्धा, बुरटे चोरसुद्धा आत जसे प्रवेश करतात, त्यानुसार ज्याप्रमाणे एखादा मोठा आजार होऊन गेला की आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं आणि काही औषधांचा अतिरिक्त वापर केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये जे बदल झालेले आहेत या बदलांमुळे हे रोग होत आहेत. आणि याच्यावर सुद्धा आयुर्वेदामध्ये उपचार खूप चांगले आहेत. आमचा एक अनुभव सांगायचा वाटतो की आमचे एक जवळचे स्नेही हे म्युकरमायकोसिसने पीडित असताना त्यांना आम्ही केवळ घरामध्ये धूपन करायचा सल्ला दिला आणि या धूपनामुळं 15-20 दिवसामध्ये त्यांना खूप चांगला परिणाम दिसला आणि म्युकरमायकोसिसची वाढ पुढं होताना दिसली नाही. त्याचबरोबर पोटामध्ये हरिद्रखंड घेणं, त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये जे काही बुरशीनाशक द्रव्य सांगितलेली आहेत, बुरशीनाशक औषध सांगितले आहेत, ते म्हणजे वावडिंग, कडुलिंब, हळद यांचा वापर करून आपण या रोगांशी सामना करायचा आहे. त्याचबरोबर हृदरोग हा एक लक्षण दिसतंय. काही मला वाटते मध्ये एक मोठे पत्रकार रोहित सरदाना यांचं कोविड नंतरच्या झालेल्या हृदरोगामुळं त्यांच्या हार्टवर परिणाम होऊन
त्यांचं हार्ट अटॅक येऊन निधन झालं, तर अशा प्रकारची लक्षणं, अशा प्रकारचे रोगी आपल्याला बघायला मिळत आहेत. तर त्यासाठी कोविडमधून बाहेर पडल्यानंतर आपल्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेऊन आयुर्वेद रसायनं, त्यानंतर नस्य, गंडूश, धूमपान आणि अंजन या स्वरूपाचे उपचार हे करायला पाहिजेत. आणि तरच आपण आयुर्वेदाच्या सहाय्यानं, आयुर्वेदाच्या माध्यमातून कोविड या साथीच्या रोगावर नियंत्रण करू शकतो. मला जे सांगायचं आहे ते थोडक्या शब्दात मी आपल्यासमोर मांडलं. मला विश्वास आहे की मी प्रयत्न तर खूप चांगला केला. आपल्याला किती आवडलं हे आपल्या प्रतिक्रियांमधून समजेलच. विशेष आभार म्हणजे कोरोना साथीच्या या काळामध्ये अशी व्याख्यानमाला आयोजित केली त्यामुळं वैद्यराज विजन आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व कर्मचारी आणि सर्वांचे मी आभार मानतो. विशेषतः वैद्यराज त्रैमासिकाचे संपादक माझे मित्र वैद्य नंदकुमार मुळे आणि सल्लागार वैद्य सुभाष मार्लेवार सर यांचे विशेष आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. माझ्या वाणीला विराम देतो. नमस्ते.